प्रस्तावना. महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्यातील राजकारणात एक प्रखर, स्पष्ट वक्ते आणि लोकांमध्ये कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजे आमदार सुरेश रामचंद्र धस. साधा शेतकरी, गावातील मातीशी जोडलेला कार्यकर्ता आणि नंतर राज्यस्तरावरील नेता बनलेला हा प्रवास अनेक राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या बोलण्यातला थेटपणा, विकासाच्या प्रश्नांवर घेतलेला आक्रमक पवित्रा आणि सर्वसामान्य जनतेशी असलेले नाते यामुळे ते जनतेचे आमदार म्हणून ओळखले जातात. सुरेश धस यांचा राजकीय प्रवास सरळसोट नव्हता. त्यांनी अनेक चढउतार अनुभवले, पक्षांतर केलं, टीका सहन केली, पण तरीही आपल्या कामगिरीच्या जोरावर आजही ते मराठवाड्याच्या राजकारणातील ठाम ओळख असलेले नेते आहेत. सुरेश धस, बालपण आणि शिक्षण. सुरेश रामचंद्र धस यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1969 रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपणीचा काळ मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत गेला. या काळात पाण्याचे, शेतीचे आणि शिक्षणाचे प्रश्न हे सामान्य जनतेच्या जगण्यातले अविभाज्य भाग होते. त्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाची साधने मर्यादित होती, तरीही त्यांनी शिक्षणाला मोठे महत्त्व दिले. शालेय शिक्षण स्थानिक शाळेत घेतल्यानंतर त्यांनी BA पदवी प्राप्त केली. शिक्षण काळातच त्यांच्या मनात सामाजिक जाण निर्माण झाली. गावातील प्रश्न, शेतकऱ्यांचे हाल आणि शासनाच्या योजनांचा अभाव हे विषय त्यांना सतावत राहिले. याच काळात त्यांच्या मनात समाजकारणाची बीजे रुजली. धस कुटुंब पारंपरिक शेतकरी असून मेहनती, प्रामाणिक आणि साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जाते. सुरेश धस यांचे वडील रामचंद्र धस हे कष्टाळू शेतकरी होते. कुटुंबात कृषी हा प्रमुख व्यवसाय होता. शेतीत काम करताना मिळालेला वास्तव अनुभव त्यांच्या पुढील राजकीय जीवनात उपयोगी ठरला, कारण त्यांनी लोकांचे प्रश्न पाहिलेले होते, फक्त ऐकलेले नव्हते. सुरेश धस यांचे कुटुंब आजही बीड जिल्ह्यातच वास्तव्यास आहे. त्यांच्या पत्नी गृहिणी असून कुटुंबातील सर्व सदस्य सामाजिक. सुरेश धस यांचा राजकीय प्रवास ग्रामपातळीपासून सुरू झाला. ते ग्रामपंचायतीच्या कामकाजात सक्रिय झाले आणि पुढे सरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. या काळात त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण संस्था आणि ग्रामीण आरोग्य या क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले. गाव पातळीवर कार्य करताना त्यांना समजले की केवळ बोलून चालत नाही, प्रत्यक्ष कृती आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची असते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधून अनेक योजना गावात आणल्या. त्यांच्या कार्यशैलीत मी नेता नाही, काम करणारा माणूस आहे असा भाव होता. या कार्यामुळे ते लवकरच तालुका स्तरावर प्रसिद्ध झाले. त्यांची लोकांशी सहज संवाद साधण्याची शैली, वागण्यातला आत्मविश्वास आणि समस्यांवर थेट उत्तर देण्याची सवय यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कारकीर्द. सुरुवातीला सुरेश धस यांनी आपला राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून NCP मधून सुरू केला. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत पाया असल्याने त्यांनी या पक्षातून आपली राजकीय ओळख निर्माण केली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने त्यांना उभारी दिली आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळवून दिले. धस यांनी आष्टी तालुक्यातील प्रश्न प्रामाणिकपणे मांडले आणि विकास कामांना गती दिली. त्यामुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला. ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि उल्लेखनीय मताधिकाने विजयी झाले. या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ते मराठवाड्यातील चर्चेचा विषय ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पक्षनिष्ठा राखली, परंतु अनेकदा पक्षातील गटबाजी आणि स्थानिक नेत्यांमधील मतभेदांमुळे ते अस्वस्थ झाले. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते नेहमीच लोकांमध्ये लोकप्रिय राहिले, पण पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी मतभेद निर्माण झाले. भारतीय जनता पक्षात प्रवेश. 2017-18च्या सुमारास सुरेश धस यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात म्हणजे BJP मध्ये प्रवेश केला. या निर्णयामागे काही राजकीय कारणे होती. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे निर्माण झालेली नाराजी, विकास कामांसाठी आवश्यक असलेले शासनाशी थेट संबंध, मतदारसंघात लोकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी सत्ताधारी पक्षात असणे गरजेचे असल्याचे त्यांचे मत. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केले. पक्षात प्रवेशानंतरही सुरेश धस यांनी आपल्या थेट आणि प्रामाणिक स्वभावात बदल केला नाही. ते जिथे चूक दिसली तिथे आवाज उठवतात आणि हाच गुण त्यांना वेगळं बनवतो. भाजपात येऊन त्यांनी महसूल आणि पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.
या काळात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी भागातील पाणी प्रश्न आणि पुनर्वसन योजनेतील त्रुटी यांवर लक्ष केंद्रित केले. त्यांची प्रशासकीय पकड आणि लोकसंपर्क यातून ते राज्यस्तरावर चर्चेत आले. निवडणुका आणि कामगिरी. सुरेश धस यांनी आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, विधान परिषद आणि विधानसभा पातळीवर. 2018 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजय